तर नमस्कार मंडळी. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला आणि आत्ता सुद्धा सांगते. आपल्या चॅनलवरती 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर आपण जेव्हा शून्यातून सुरुवात करतो, तर आपल्याला लहान-लहानसुद्धा या गोष्टींची खूप आनंद होत असतो. तर असेच व्हिडिओ पाहत जा आपल्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर काही-काहींना वाटतं की हे शूटिंग करायचं आणि मोबाईलला सोडायचं आणि काय त्यात एवढं विशेषण असं तसं काय असेल ते. पण ते सुद्धा एवढं सोपं नाही आहे. पहा आता हे दुपारच्या वेळेमध्ये माझं चाललेलं आहे, एवढा घाम आलेला आहे आणि कसं आहे आपल्याला आपल्याला शेतातली वगैरे कामं असतात. आपल्याला सकाळ संध्याकाळ वगैरे तर काही बनतच नाही. घरातली याच्यातली कामं असतात. फक्त दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा काम नसेल, तेव्हा आपण हे शूटिंगचं काम मी करत असते. तर याच्यामध्ये सुद्धा कष्ट आहे. आता ह्या दुपारच्या वेळेमध्ये आपण आरामसुद्धा करू शकतो. पण आपल्याला आवड आहे. त्यामुळे मग दुपारच्या पारी ही साडी चेंज करा, मेकअप करा आणि मग डोक्यात एक-एक आयडिया सुचवा आणि मग ते शूटिंग करा. ही सुद्धा त्यामागची मेहनतच आहे. पण प्रत्येक काम आणि काही पण करायचं असेल तर आपल्याला थोडंसं मागं मेहनत करावीच लागते. तर ही सुद्धा मेहनतच आहे. तर त्यासाठीच आपलं चॅनल सबस्क्राईब करत चला आणि आता मी पुढं दाखवणार आहे तुम्हाला माझं डेलीचं रुटीन. तर डेली मी उठल्यापासून दिवसभरात माझी काय काय कामं चालतात हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. जेवढं मला शक्य आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहा पुढं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो. पहा व्हिडिओ आणि सांगा मला तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते. तर तर पहा इथं माझं असं काम चालू झालेलं आहे सकाळच्या पारी. लवकर उठलेली आहे मी. दुधाची गाडी येते लवकर म्हटल्यानंतर दूध काढायला इथं मी उठलेली आहे लवकर आणि सकाळचं पहा वातावरण थोडंसं नॉर्मल अंधारच होता तेव्हा उठलेली होते. गाईंखालचं शेण वगैरे ओढून घेतलं आणि असं हे काय रोज माझं नसतं. जेव्हा दीदीचे पप्पा घरी नसतात तेव्हाच दूध काढायचं काम माझ्याकडं असतं. तर दूध काढायचं आहे मला गाईंचं. तिथून पुढं मुलांचं आवरून द्यायचं आहे शाळेसाठी. ते काही मी शूट केलं नाही. जेवढं सकाळच्या पारी आता सकाळी थोडासा निवांत वेळ होता तेवढं मी दूध काढायचं तेवढं शूट केलं. तर दूध काढून घेतलं. आता हे दीदीचे पप्पा नसले तरच हे दुधाचं काम असतं म्हटलं तर मग डायरेक्ट घरातली कामं आपली चालू असतात आणि सकाळच्या मग फारी वेळ नसतो एवढा शूट करा आणि मग तर फक्त मी डायरेक्ट दुपारच्या नंतर काय की आपलं काम चालू असतं हे थोडं थोडं शूट करण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे दूध काढायचं काम चाललेलं आहे माझं. लवकरच गाडी येते 7च्या आधीच म्हटल्यावर त्यानंतर थोडंसं घाई दूध काढून घेतलं आणि बाकीचं आपलं चालूच असतं. तर हे असे शूट मी व्हिडिओ करत नाही शक्यतो, पण म्हणजे डेली रुटीनचा आपला एक व्हिडिओ शूट करा म्हणून हे मोजके शूट घेतले मी आणि असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का हे पण मला कमेंट करून सांगा. तर चला जाऊ दूध घेऊन घरामध्ये आपण आता. थोडंसंच दूध निघतं, जास्त दुधाचं काम आम्ही आता जास्त करून तुम्ही पाहिलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये जास्त कांदाच लावलेला आहे शेतात त्याच्यामुळं गाई थोड्याच आमच्या आपल्या घरचं दूध तर आता आपली सकाळची कामं उरकलेली आहेत आणि आता पाणी बिणी भरायचं काम झालं माझं. आता 12 वाजेपर्यंत लाईट आहे त्यामुळे सकाळच्या पारी पाण्याचं काम करावं लागतं. पाणी लाईट येतो पण पूर्ण भरून घ्यावं लागतं. आता उन्हाळ्याचा दिवस आहे त्यामुळे पाण्याचं शॉर्टेज येतं त्यामुळे पूर्ण पाण्यावर भरून घेतलं. तर आज ना मी गुढीची साडी शिवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओमध्ये पुढे जाऊन दाखवीनच मी तुम्हाला कशी तयार होते साडी, कशी शिवून तयार होते. आता माझ्याकडं मशीन आहे, मला थोडंफार मशीन शिलाईचं काम येतं. तर त्याचं मग असंच यूट्यूबवर पाहून मी प्रयत्न करणार आहे गुढीची साडी शिवण्याचा. तर दाखवीन मी तुम्हाला कशी तयार होते ते. तर चला आपले व्हिडिओ पाहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि याच्यावर मी सांगितलं ना का आपला चॅनल पाहत जा, सबस्क्राईब करत जा. तर काय मंडळी विचारत असतात कोणता चॅनल. तर आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलचं नाव आहे रोहिणी बाप्पू आढाव येवतीकर, हे चॅनलचं नाव आहे. यूट्यूबवरती सर्च करायचं, यूट्यूबवरती जायचं आणि सर्च करायचं रोहिणी बाप्पू आढाव येवतीकर आणि असं सर्च केलं की मग आपला चॅनल तुम्हाला ओपन होईल, दिसेल तिथं आपले व्हिडिओ. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनचं तिथं बटन असतं ते
दाबायचं त्या. तर पहा मंडळी, दुपारच्या नंतर मग मी शेतात आले होते. इथं आपल्या चिंचेच्या झाडाला माठ ठेवलेलं आहे, तालीवर चिंचेचं रोप लावलेलं आहे. तर तिथं माठात पाणी भरून ठेवलं आणि मग घरी आले दुपारच्या नंतर. मग दुपारून आपलं गुढीची साडी शिवून तयारी केली. ते आता फोटोमध्ये दाखवीन, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या सेपरेट पाठवीन, आता याच्यामध्ये जमणार नाही. आणि आणखीन गुढीची साडी शिवली, आपलं आणखीन दुसऱ्या व्हिडिओचं शूट केलं आणि संध्याकाळचा स्वयंपाकाची तयारी. असं दिवसभरात चालतं माझं काम. तर पहा मंडळी, स्वयंपाक आपला चाललेला आहे. चपात्या इकडं भाजी झालेली आहे. चपात्या झाल्या की दिवस मावळाच्या आधी स्वयंपाक रेडी. किती दिवस गॅसचं शॉर्टेज येऊ द्या, इकडं काही फरक पडत नाही.